भोसरीतील धावडे वस्ती गणेशनगर परिसरात महावितरण कंपनीचा निष्काळजीपणा उघड झाला आहे। या भागातील ट्रान्सफॉर्मर्स उघड्यावर ठेवलेले असून त्यांना कोणतीही सुरक्षितता नसल्याचे दैनिक राज्य लोकतंत्रच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान निदर्शनास आणले। काही ट्रान्सफॉर्मर्सचे दरवाजे तुटलेले असून फक्त तारांवर काम सुरू आहे। फ्यूजचाही अभाव आहे। स्थानिक नागरिकांनी आपली व्यथा व्यक्त करताना सांगितलं की लहान मुलं या परिसरात खेळताना या ट्रान्सफॉर्मर्स जवळ जातात। अशा वेळी एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? महावितरण अधिकारी माने साहेब यांना उद्देशून नागरिकांनी विचारले आहे की ही समस्या सोडवण्यासाठी तात्काळ पावलं का उचलली जात नाहीत। महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, सर्व डीपींना लॉक दरवाजे बसवावेत आणि तांत्रिक बाबी योग्य रीतीने दुरुस्त कराव्यात, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे। नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधातही संताप व्यक्त केला जात आहे। तात्काळ कारवाई झाली नाही तर पुढील आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे। नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण धावडे वस्ती भोसरी या ठिकाणी आहोत। आपल्याला काही नागरिकांनी तक्रार केली होती की या लोकवस्तीमध्ये महावितरणच्या जे ट्रान्सफर डीपी असतात त्या डीपी बद्दल त्यांनी आपल्याला तक्रार केली होती। या डीपीला आपण पाहू शकता, या डीपीला पुढे या डीपीला या ठिकाणी दोरीचा आधार या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी ही लोकवस्ती आहे, जवळपास 10,000 लोकसंख्येची लोकवस्ती आहे। या लोकवस्तीमध्ये आपण जितक्या या डीपी आहेत त्या डीपींचा आपण शूट सुद्धा केलेला आहे। प्रत्येक डीपीला फक्त दोरी बांधलेली आहे। लहान मुलं, लहान लहान लेकरं बॅट बॉल खेळ खेळतात, इतर खेळ खेळतात। जर खेळत असताना एखादा मुलगा डीपीकडे गेला आणि त्या मुलाला जर काही अपघात झाला तर याला महावितरण कंपनी जबाबदार असणार आहे का? माने साहेब, आपण नक्की काय करताय? आपण नक्की काय करताय याचं उत्तर आपण दिलं पाहिजे। या ठिकाणी एखादा मध्यप्रिय जर या ठिकाणीतून जात असेल आणि तो जर समजा तोल सावरून तो डीपी वरती पडला, त्याचा जर काही आघात झाला तर याला नक्की जबाबदार कोण असणार आहे? माने साहेब, एकाही डीपीला आपल्या लॉक नाहीये, दरवाजे तुटलेले आहेत, फुटलेले आहेत। येथील नागरिक आमच्याकडे तक्रार करण्याकरता येत आहेत। आपण त्यांची कुठलीही तक्रारची दखल घेत नाहीत, त्याकरता ते आज आपल्याकडे आलेले आहेत। काय सांगाल दादा? आपल्या या ठिकाणी किराणा दुकान आहे, तुमच्या किराणा दुकानाच्या समोरच हे ट्रान्सफर आहे। बराच वेळ ते नगरसेवक आले, नानाला पण सांगितले आणि महावितरण अधिकारी पण सांगितले बराच वेळ। तर लहान लहान पोरं शाळेवर जाते येते, आमचं दुकान शॉप आहे, नुसतं असताना पण ते लोक दखल घेत नाहीये। बराच वेळ उडून दाखवले त्यांना, मी डीपी खराब आहे तर बोरं खेळते देतात, बॅट बॉल खेळते, ते रोड बारीक आहे, अडचण होते, डीपी चेंज करा मला तर ते ऐकत नाही। करतो मला आश्वासन देते पण करत नाहीये। किती दिवसापासून जवळजवळ वर्ष 1.5 वर्ष झाले असं परिस्थितीमध्ये। शेवटी उघडं पडलं तर मी स्वतः दुकानाचा दोरा आणून स्वतः मी दोरा बांधलेला आहे डीपीला, मी लहान पोरं खेळते म्हणून। असं परिस्थिती दावड स्थिती आहे। कोणी लक्ष घालायला कोणी तयार नाही, अजिबात लक्ष घालायला। MSB आता 1 महिना लाईट येणं बरं, दुसऱ्या दिवशी कट करायला येत आहे, पण असं कंप्लेंट दिलेल्या वस्तू त्यांनी दखल घेत नाहीये। एक दिवशी आम्ही 1 महिना लाईट बिल भरलं, दुसऱ्या महिन्यामध्ये लगेच कट करायला येतात, पण असं दखल केलेलं अजिबात कट करायला येत नाही, ते लोक काम करायला येत नाही। आमची एक किती वर्षापासून इथे वास्तव्यास आहात तुम्ही? मी जवळजवळ इथं 40 वर्ष चालू आहे। 40 वर्षामध्ये ज्यावेळेस अंकुश लांडगे होते त्यावेळेस आमच्या वस्तीमध्ये सगळ्या सुखसोयी जिथे होत होत्या। रवी शेठ आहे, पण रवी शेठच्या शब्दाला काही लोक मान देत नाहीत, त्याच्यामुळे त्या MSB बोर्डावाल्यांनी आता मी जवळजवळ या प्रत्येक रस्त्याला माझ्या 2-2 चक्र आहेत, मी बघतोय माझ्या डोळ्याने, आणि मी स्वतः 2 लेकरं वाचवलीत। आता इथून पुढे गेलं तर एक डीपी उघडी आहे, त्या डीपीवर बॉल खेळताना एक मुलगा त्या डीपीवर गेलेला आहे, पण त्याला बाहेर काढले वरून मी स्वतः। MSBचे लोक आहेत, त्यांना साथ देत नाहीत, त्यांनी वारंवार त्यांच्याकडे कंप्लेंट केलेले आहेत, पण त्यांनी साथ दिलेली नाहीये। कारण जाणून बुजून ह्या धावडी वस्तीवर आमच्यावर अन्याय होतोय हे आम्हाला कळून आलेलं आहे। आमच्याकडे अजून रोडचं काम ते करत नाहीत, कॉर्पोरेशन आम्हाला त्रास देते। कारण का ड्रेनेजचं तसंच आहे, तुम्ही अजून प्रत्येक रोडला जाऊन बघा, ड्रेनेज रस्त्यावर वाहतंय। त्या लोकांनी जाऊन ऑफिसला कंप्लेंट केली, ती लोक येतात काढतात, ते पण पाईप लहान आहेत, आम्ही आज करू उद्या करू असे चकल्या मारलेले आहेत। मी स्वतः त्यांना बोललेलो आहे, जे मॅडम बघतात त्यांना सुद्धा बोललेलो मी की हे चेंबर अंकुश लांडगेंच्या काळातले आहेत, लहान आहेत, आणि त्याच्यामुळे ते आता लोकसंख्या वाढलेली आहे। त्यावेळेस 5,000 लोकसंख्या होती, आता 1000 आहे।
ते पण 10,000 आणि 5,000 त्यावेळेस सिंगल घर होतं. आता 3-3 मजली लोकांची बिल्डिंग आहेत, पण ती लोकसंख्या जास्त झाल्यामुळे ती पब्लिक वाढली आहे, त्याच्यामुळे ती गटर काही साफ होत नाही आणि त्याच्यातून घाण काय बाहेर पडत नाही, त्याच्यामुळे ते रस्त्यावर उद्भवतीये. तसंच या डीपीचं बी आहे, ती प्रत्येक रोडला जा तुम्ही. पत्रकाराला सुद्धा आता ही पत्रकार स्वतः आलेत ना, त्यांनी स्वतः पाहणी केलेली आहे सगळी, की सगळे डीपी उघडे आहेत, सगळे उघडे आहेत. एकही अशी नाहीये की तिथं मुलगा जाऊ शकत नाही. आणि गल्ली आहे की काही 15-20 फुटाचा रस्ता आहे, 20 फुटाचा बी नाही, 15 फुटाचा रस्ता आहे. त्याच्यात बी लोकांनी थोडस या गाड्या वड्या सगळं आहे, अडचणीच आहेत, खूप अडचणी आहेत. लोकांनी बी काही हे केलेलं नाही, पार्किंग कुठे ठेवलेलं नाहीये. प्रत्येकाला वाटतं रस्ता बारीक आहे, मोठा आहे, लावा गाडी रस्त्यावर, मग लेकरही खेळतात. त्या डीपी बी आता जवळजवळ घरापासून 2.5 फूट रस्त्यावर आलेले आहेत, ती मागे घेतलेली नाहीयेत. त्यांना वारंवार सांगितलेले, मग ती एवढी आमची दखल त्यांनी घ्यावा, कारण रवी शेट्टी एकटं काही करू शकत नाही. आपण पाहू शकता येथील जे स्थानिक आहेत 40 वर्षापासून हे स्थानिक या ठिकाणी राहत आहेत. त्यांनी सांगितले की ड्रेनेजचा प्रश्न आहे, डीपीचा प्रश्न आहे. एखाद्या वेळेला जर एखाद्या ग्राहकाचं थकीत बिल असेल तर तत्परतेनं येऊन त्याची लाईट कट केली जाते. बरोबर. त्याची तत्परतेनं एवढं तत्परता ते दाखवतात. महावितरण कंपनीचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतात, त्याची कुठलीही ते हे विचार करत नाहीत, तत्परतेने येऊन ते लाईट कट करतात. पण त्यांचा जो हा भोंगळ कारभार आहे, हा नक्की कारभार कशाप्रमाणे आहे तुम्ही पाहू शकताय. ही दोरी मी त्या कोपऱ्यापासून ते वरपर्यंत म्हणजे हायवे पर्यंत पूर्ण डीपीचा मी शूट केलेला आहे. ते आपण दाखवणार आहोतच. प्रत्येक डीपीला फक्त दोरीचा आधार दिलेला आहे. लहान लहान मुलं या ठिकाणी खेळतात. मध्यप्रिय एखादा इथून जात असेल, तो त्याचा तोल गेला, तो जर पडला, अघटित घटना जर काही घडली तर याला नक्की महावितरण कंपनी जबाबदार असेल का, याचं प्रत्युत्तर माने साहेबांनी दिलं पाहिजे. प्रॉब्लेम आहे. हे ट्रान्सफर उघडीत त्याचं आणि दरवाजे बी उघडे, ते बी सगळे उघडीत का? खालचं बी उघड आहे, सगळ्या डिपींचं उघडच आहे. सगळ्या डीपीचे उघड. हा, सगळ्या किती डिपी. वर्षापासून राहता तुम्ही इथं? आता मी इथे 10-15 वर्षापासून राहतो. बरं, हे असंच आहे, असंच आहे. लक्ष देत नाहीत महावितरण कंपनी. लक्षच देत, फोन करून लाईट पण सारखीच जाते आहे. ती आता 1.5 महिने सारखी रोज लाईट जाते, पाण्याच्या टाइमला जाते रोज. पाहू शकता कशा प्रकारे इथून जाणारा हा रिक्षा आहे, हे ह्या वस्तीत राहतात, ते धंद्याला चाललेत त्यांच्या व्यवसायासाठी, पण जाताना सुद्धा आपली बातमी जी आपण कव्हर करत आहोत त्यांना सुद्धा आवडलं नाही की आपण सुद्धा तक्रार दिली पाहिजे. माने साहेब, नक्की या तक्रारीचं निवारण आपण करा. आपल्याला विनंती आहे दैनिक राज्य लोकतंत्रच्या वतीनं. आम्हाला जेव्हा ही बातमी कळाली, आम्हाला जेव्हा ही माहिती कळाली की या ठिकाणी ट्रान्सफरला डब्याला या ठिकाणी कुठल्या प्रकारे दरवाजे नाहीयेत, उघड्यावरती आहे, आपण स्वतः येऊन या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं, या ठिकाणी पाहावं आणि येथील जी काही समस्या असेल नागरिकांची ती सोडवावी, अशी आपल्याला एक कळकळीची विनंती आहे. जवळजवळ हे 25 वर्षापासून आम्ही कंप्लेंट घेतली. हो, त्यांनी साधा आहे ना, कंप्लेंट केलं गेलं आहे. 10 वेळा जावं लागतं तरी पण नाही. आणि वाहन जर वरून आलं ना की डायरेक्ट डीपीवर येतं. ते त्यांना किती वेळा सांगितलं की डीपी या बाजूला कोपऱ्यात घेतली तर फरक पडेल की नाही. त्याला फोन लावतो ती रखड नाही, त्याला फोनच भेटले. असं अक्षरशः म्हणजे एवढं आता परवा दिवशी गणपतीमध्ये विजेचा तो बल्ब नाही का आतमध्ये शिरला होता, डीपी मध्ये आतमध्ये बल्ब शिरला होता, तर त्यांनी हळूच काढला. जर एखादी नुकसान झालं तर बिल्डिंग बाजूला खालून जर वाहन आलं तर कसं आहे ना, आता आपण बघू शकताय जर वाहन आलं तर कसं आहे? आपली जी आपण बातमी कव्हर करत होतो त्यावेळेला काही महिला इथून पळत आल्या आपल्याकडं, त्या तक्रार घेऊन आल्या होत्या आपल्याकडं. माने साहेबांकडे तक्रार घेऊन जातात, पण माने साहेब दखल घेत नाहीत असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आपण याच महिलांकडून आपण जाणून घेऊयात. काय सांगाल काकू, काय नेमकं प्रॉब्लेम काय आपल्या ह्या कॉलनीमध्ये? बोला की. रोज लाईट जाते आमची, रोज दिवसभर रात्रभर. तुम्ही तक्रार करता लाईट गेल्यानंतर? भरपूर केलं होतं आम्ही तक्रार, पण नाही झालं काही. इथं तुमचे लहान मुलं खेळतात का? ही खालची पट्टी आहे ना ही, ती गेलेली आहे आणि त्याच्यामुळे मग लाईट जाते सर. म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे असं म्हणता तुम्ही? आम्ही स्वतः पट्टी आणलेली आहे. ती पट्टी लावायला फोन केलं, माझ्या मुलाने फोन केलं तरी त्यांनी ती पट्टी लावली नाही. आर्थिंगची आमच्या सारख्या लाईट येत्या, बारका लेकरं येत्या, त्याला हात लायत्यात, मिली मग
मग आम्ही सांगितलं त्या दिवशी मी फोन केला होता, मॅडम माझी संग बोलली, साकुरे मामा पण होते. मॅडम म्हणले मी गाडी दे, मी आले ना ऑफिसला मग सांगते तुम्हाला, फोन करते. फोन नाही केला आणि काय नाही. किती दिवसापासून असं आहे? 5-6 महिने झाले. दरवाजा नाही काहीच नाही. हा आणि वरून जर वाहन आलं ना साहेब, वरून वाहन आलं का डीपीवर तर ही डीपी इकडे घ्या म्हणून सांगितलं. दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.